आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दार लाव। हाँ दार लाव। वेदाला दिलेलं विषारी बिस्किट मी खाल्लं आणि ते खाऊनही मला काहीच झालं नाही असा प्रश्न पडला असेल ना तुला? हो नाही नाही म्हणजे नाही मॅडम म्हणजे मी करते ना तुम्हाला एक्सप्लेन मला कसं म्हणायचं ना। मॅडम मी सांगते ना मॅडम मी एक्सप्लेन कर काय बोलायचं ते। ओरडायचं नाही। तुझा आवाज ऐकून जर का कुणी आत आलं ना तर घरा बाहेर काढीन मी तुला, कळलं? मॅडम मारताय का? हे तुझ्या इगोसाठी, हे तुझ्या आताताईपणासाठी, हे तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स साठी। तुझ्यामुळे अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण झालं नाही। तुझ्यामुळे ती कैदेतनं सुटली। तुला म्हणाले होते की वेदापासून लांब राहा, तरी ऐकलं नाहीस तू माझं। तुला म्हटलं त्या मीराला घराबाहेर काढ, तर तेही जमलं नाही तुला। तुला म्हटलं तिला काय तर संपून टाक, तरी दोन गोष्टी पडलीस तू। स्वतःचं डोकं चालत नाही तर दुसऱ्याचं ऐकून ते तरी करावं, तर तसंही नाही। तुझ्या चुकांमुळे ती मीरा या घरात सून म्हणून आली आणि आता माझ्या डोक्यावर बसलीये। तू म्हणजे फक्त वेदा 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 आणि तिला मरणं एवढंच जमतं तुला। का दिलंस तू? का दिलंस तू तिला विषारी बिस्किट? झाले होते ना तिच्यापासून लांब राहा। ऐकत का नाहीस तू माझं? जीव घेईन मी तुझा। तुझी एक चूक तुझा शेवट करू शकते। या काठीसारखे दोन तुकडे करेन मी तुझे। पिर्या चाण दादा अन्नपूर्णाताई, कशा तुम्ही? या आत या। आज बऱ्याच दिवसांनी भावाची आठवण आली। रस्ता चुकला वाटतं। आठवण तर येतेच रे, पण घरचं तर सगळं तुला माहिती आहे। यांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून राजन बरोबर ऑफिसचंही काम थोडं पाहावं लागतं। यांचा आजारपण काही ना काही चालूच असतं, त्यामुळे वेळच मिळत नव्हता।
आज मात्र शेवटी ठरवलं, काही करून तुम्हाला भेटायला जायचंच. पण न कळवता अचानक आले. सॉरी. अहो ताई, असं का म्हणताय? तुम्ही घरच्याच आहात. नाही पण मी तुझ्यावर नाराज आहे. तू अथर्वच्या लग्नाला आली नाहीस. यायचंच होतं, पण अचानक कोल्हापूरला जावं लागलं ना. विसरलेच. मी कोल्हापूरहून आवर्जून नव्या सुनेसाठी देवीचं कुंकू घेऊन आली आहे. कुठे आहे तुमची नवी सून? दादासाहेब चहा. मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या दिसतायत. उजळलेला चेहरा, डोळ्यात मोठ्यांविषयी आदर. हीच तुमची नवी सून असणार, हो ना दादा? खूप गोड आहे हा रामपूर यांची नवी सून. नाव काय ग तुझं? मीरा. मीरा. माझी नात पण तुझ्यासारखीच गोड असेल बघ. ती आत्ता कुठे माहित नाहीये. सगळेजण म्हणतात ती या जगात नाही, पण माझा विश्वास आहे, खात्रीच आहे म्हण, की एक ना एक दिवस माझी नात माझ्या घरी येणार. आजी, मी पण तुमच्या नातीसारखीच आहे. हा घे कुंकवाचा करंडा. अंबाबाईचा आशीर्वाद आहे हा. रोज देवीला नमस्कार करून यातलं कुंकू लावत जा. तुमच्या देवघरात महागौरी माता आहे ना, ती अंबाबाईचंच एक रूप आहे. ती तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. काय झालं? देवीने माझी कुठलीच इच्छा, कुठलीच मनोकामना पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे मी तिची पूजा नाही करत. अशी कुठली इच्छा आहे तुझी जी देवीने पूर्ण नाही केली? लहानपणीच माझी ताई हरवली, माझ्यापासून खूप लांब गेली. ती कुठे आहे मला नाही माहित. पण जोपर्यंत माझी ताई मला भेटत नाही ना, तोपर्यंत मी देवीचं दर्शन घेणार नाही, असं मी ठरवलं. ताई, तुम्ही तिचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका. हे सगळं बोलत असताना तिला हे कळत नाहीये की ती महागौरी मातेचा अपमान करते. तुला पडा